घुले हत्या प्रकरणाची सत्यता मंत्री पंकजा मुंडे यांना माहीत होते का? घुले हत्या प्रकरण बीड जिल्ह्यासह विधिमंडळात गाजले, परंतु पंकजा मुंडे ज्या आहेत त्या घुले कुटुंबियाच्या भेटीसाठी का नाही आल्या तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया. केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक असलेला विलास घुले त्याची हत्या करण्यात आली. हत्या झाल्यानंतर या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करावी ह्या मागणीसाठी घुले कुटुंबियासह नातेवाईक व समाज बांधव जो आहे तो रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले. त्यानंतर या हत्या प्रकरणातील सर्व आरोपीसह खासदार बजरंग सोनवणे यांचे चिरंजीव सौरव सोनवणेला सह आरोपी करून मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी ह्या मागणीसाठी पुन्हा एकदा घुले कुटुंब जे आहे ते आपल्या नातेवाईकासह समाज बांधवासह केज पोलीस स्टेशन समोर आक्रमक झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. या ठिकाणी कुटुंब, नातेवाईक व समाज बांधव आक्रमक झाल्यानंतर थेट हे जे पडसाद जे आहेत ते आपल्याला सभागृहामध्ये देखील उमटल्याचं पाहण्यास मिळाले. धनंजय मुंडे यांनी देखील सभागृहाच्या अगदी पहिल्या दिवशीच हा आवाज जो आहे तो त्या ठिकाणी मांडला आणि त्यानंतर रात्री 10 ते 10:30 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री तथा गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्यानंतर पुरवणी अर्जामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र असलेले सौरव सोनवणेचा नाव नोंदण्यात आले आणि त्यानंतर घुले कुटुंब, नातेवाईक व समाज बांधवांनी थेट हत्या प्रकरण झाल्यानंतर 3 दिवसानंतर विलास घुले यांच्यावर अंत्यसंस्कार केल्याचं आपण पाहिलेलं आहे. या घटनेमध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर समाज जो आहे तो आक्रमकरित्या झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहण्यास मिळालेलं होतं. विलास घुले हा हॉटेल व्यावसायिक असून त्याच्या इथं माने नावाचा एक कामगार आहे. या कामगाराला मारण्यासाठी हे सर्व आरोपी आले असल्याचा आरोप जो आहे तो घुले कुटुंबाच्या नातेवाईकासह समाज बांधवातून करण्यात येत होता. घुले जो आहे तो हा वाद सोडवण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी एका आरोपीने त्याच्या पोटामध्ये चाकू घुसकून त्याची हत्या केली असल्याचं सांगितलं जात आहे. हत्या करण्याच्या वेळेस आम्ही खासदार बजरंग सोनवणेचे माणसं आहोत, आमच्या पाठीशी सौरव सोनवणेचा हात आहे असा गंभीर आरोप जो आहे तो घुले यांच्या कुटुंबासह नातेवाईक व समाज बांधवातून करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होतं. त्यानंतर ह्या घुले कुटुंबाच्या भेटीसाठी थेट माजी मंत्री तसंच परळी विधानसभाचे आमदार असलेले धनंजय मुंडे हे त्या ठिकाणी जाऊन त्यांची सातवनपर भेट घेतली आणि हा जो घडलेला जो प्रकार आहे या घडलेल्या प्रकारामध्ये सर्व आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा होईल. याचबरोबर सह आरोपी म्हणून ज्या पद्धतीने खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव पुढे येत होतं त्या पद्धतीने धनंजय मुंडे देखील आक्रमक भूमिका घेत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होतं. परंतु या हत्या प्रकरणाशी माझ्या मुलाचा कुठलाही संबंध नसल्याचं अनेक वेळा खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रसार माध्यमाच्या समोर येऊन आपल्याला सांगितलं असल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे. याचबरोबर SIT कडून सौरव सोनवणेची कसून चौकशी देखील झाली असल्याचं या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. या हत्या प्रकरणाशी सौरव सोनवणेचा कसलाही संबंध नसल्याचं थेट बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असलेले नवनाथ कावत यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे. ठोस पुरावे असल्याशिवाय कुणालाही सह आरोपी करता येत नाही अशी भूमिका जी आहे ती अगदी पहिल्या दिवसापासून नवनीत कावत यांनी त्या ठिकाणी मांडली असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. या हत्या प्रकरणाचा शोध जो आहे तो निपक्ष निपाती होणार असल्याचं देखील त्यांनी आश्वासन त्या ठिकाणी घुले कुटुंब व नातेवाईक ह्याचबरोबर समाज बांधवांना दिल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्या पद्धतीने निपक्ष निपाती पद्धतीने हा जो तपास आहे घुले हत्या प्रकरणाचा तो होत असल्याचं आपण पाहिलेलं आहे. अगदी ज्या दिवशी हत्या झाली त्यानंतर कुटुंब, नातेवाईक आक्रमक झालं त्या दिवशी 3 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर अधिक तीव्र स्वरूप ह्या नातेवाईकांनी व समाज बांधवांनी घेतल्यानंतर तब्बल 9 आरोपींना अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याच्यातला एक शेवटचा आरोपी जो आहे तो देखील अटक केला असून एकूण 10 आरोपी या हत्या प्रकरणातील सध्या अटक आहेत. त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर न्यायालयामध्ये हजर करण्यात आल्यानंतर 14 जुलैपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी देखील न्यायालयाने सुनावली असल्याचं आपण ह्या हत्या प्रकरणाच्या घडामोडीमध्ये पाहिलेलं आहे. परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं तर
या हत्या प्रकरणाची बाजू जी आहे ती अगदी खंबीरपणे मांडण्याचं काम धनंजय मुंडे यांनी केलं होतं. अगदी ज्या पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या झाली होती, त्यानंतर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय मिळावा यासाठी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे असतील, याचबरोबर आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस असतील, याचबरोबर माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके असतील, तसंच बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर असतील, यांनी आक्रमक भूमिका घेऊन या हत्या प्रकरणामध्ये निपक्ष निपाती चौकशी करून या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लावून धरली होती. अगदी त्याच पद्धतीने धनंजय मुंडे यांनी देखील विलास घुले हत्या प्रकरणामध्ये जी बाजू आहे ती लावून धरण्याचं काम केलं होतं. अगदी हत्या प्रकरण घडल्यानंतर सभागृहामध्ये ही या हत्या प्रकरणाची सर्व बाजू मांडल्याच्या नंतर अगदी 2 दिवसांनी धनंजय मुंडे यांनी केस तालुक्यातील टाकळी येथील कुटुंबियाची भेट घेऊन त्यांना या हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळवून देईल असं आश्वासन देखील दिल्याचं आपण पाहिलेलं आहे. परंतु या हत्या प्रकरणामध्ये एक वेगळं वळण आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. ही जी हत्या प्रकरण जी आहे ती कशामुळे घडलेलं आहे याचं खरं कारण जे आहे ते एका युट्यूब चॅनलच्या माध्यमातून समोर आल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे. मराठी महाराष्ट्र या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ती महिला पुढे आली आणि ही हत्या प्रकरण जे आहे ते कशामुळे घडलेलं आहे ह्याचा खुलासा केल्यानंतर ह्या विलास घुले हत्या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळाल्याचं आपण पाहिलेलं आहे. ही जी हत्या आहे ती अनैतिक संबंधामधून घडली असल्याचं त्या महिलेने खुद्द प्रसार माध्यमाच्या समोर येऊन हा सर्व खुलासा केल्यानंतर या हत्या प्रकरणाची खरी बाजू काय आहे ती सर्वसामान्य नागरिकापुढे आल्यामुळे हे जे हत्या प्रकरण जे आहे ते कुठंतरी आता हे हत्या प्रकरण जे आहे ते शांतपणे होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. या हत्या प्रकरणातील 10 आरोपी अटक असून ते सध्या जरी न्यायालयीन कोठडीमध्ये असले तरी मात्र या हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी म्हणून खासदार बजरंग सोनवणे यांच्या सुपुत्रावर मोकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी समाज बांधव व धनंजय मुंडे ज्या पद्धतीने आक्रमक होते त्या पद्धतीची आक्रमकतेची भूमिका जी आहे ती मंत्री पंकजा मुंडेंनी घेतली नसल्याचं आपल्याला ह्या सर्व घडामोडीमध्ये देखील पाहण्यास मिळालेलं आहे. अगदी पहिल्या दिवसापासून या हत्या प्रकरणाच्या घडामोडी घडत असताना प्रसार माध्यमाच्या समोर येऊन या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी, निपक्षपाती या हत्या प्रकरणाचा तपास करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर या घुले कुटुंबियाच्या भेटीसाठी माजी खासदार असलेल्या प्रीतम मुंडे यांनी त्या कुटुंबाची भेट घेऊन या हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळवून देऊ असं आश्वासन दिलं होतं. परंतु मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी त्यानंतर कुठेही प्रसार माध्यमाच्या पुढे येऊन ही जी हत्या प्रकरणाविषयीची ठोस भूमिका मांडलेली नाही. याचबरोबर त्या कुटुंबियाची सात्वनपर भेट घेऊन त्या कुटुंबियाला आपण न्याय मिळवून देवा असं आश्वासन देखील देण्यासाठी पुढे न आल्यामुळे अनेक चर्चा अनेक प्रश्न जे आहेत ते अनिउत्तर राहिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. परंतु या हत्या प्रकरणाची सत्य बाजू जी आहे ती अगोदरच मंत्री पंकजा मुंडे यांना कळली आहे का असा देखील प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. तर अनेकाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील सांगितलं जात आहे ही जी हत्या आहे ती अनैतिक संबंधामधून घडली असून ह्याची सत्यता बाजू जी आहे ते मंत्री पंकजा मुंडे यांना अगोदरच ठाऊक असल्यामुळे मंत्री पंकजा मुंडे यांनी या हत्या प्रकरणाविषयीची गंभीर दखल न घेता आक्रमक भूमिका न घेतल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. त्या विलास घुलेला मारण्यापर्यंत आरोपी उठले असल्याचं देखील खुलासा जो आहे तो त्या महिलेने केल्यामुळे या हत्या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं असल्यामुळे आता हे हत्या प्रकरण जे आहे ते कुठेतरी शांत होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. आणि या हत्या प्रकरणाची सत्य बाजू जी आहे ते अगोदरच मंत्री पंकजा मुंडे यांना माहीत असल्याचं देखील सांगितलं जात आहे. एकंदरीत ह्या घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.